नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत एकदम टेस्टी आणि तितकीच सोपी रेसिपी रेड सॉस पास्ता। आणि त्याबरोबरच आपण चीज चिली टोस्टसुद्धा करणार आहोत। तुम्हाला आणि घरातील सर्वांना, खास करून लहान मुलांना ही रेसिपी खूपच आवडेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी जरूर ट्राय करा। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रेड सॉस करण्यासाठी अर्धा किलो लाल बुंद टोमॅटो घ्यावे। त्याचबरोबर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत। कॉर्न घेतले आहेत, ब्रोकोली थोडी मोठी चिरून घेतली आहे, बेल पेपर म्हणजेच येलो आणि रेड, सिमला मिरची जाड चिरून घेतली। हा मी 200 ग्रॅम व्हीट पास्ता घेतला आहे। कोणत्याही सुपरमार्केट किंवा किराणा मालाच्या दुकानात असा व्हीट पास्ता मिळतो। 200 ग्रॅम पास्ता 4 ते 5 जणांसाठी पुरेसा होतो। आज मी झटपट पास्ता दाखवणार आहे, त्यामुळे या तिन्ही गोष्टी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यासाठी पास्त्यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालावे आणि 1 मोठा चमचा भरून तेल घालावे। पास्ता पातेलीत शिजवायचा असल्यास प्रथम पातेलीत दुप्पट पाणी उकळून घ्यावे, त्यात चवीनुसार मीठ घालावे, तेल घालावे आणि 10 मिनिटे त्यात पास्ता शिजू द्यावा। भाज्यासुद्धा क्रंची हव्या असल्यास बाहेरच थोड्या अर्ध्या कच्च्या शिजवून घ्याव्या। भाज्यांमध्ये सुद्धा अगदी थोडं म्हणजे 2 मोठे चमचे पाणी घालून मीठ घालूया। आता या तिन्ही गोष्टी कुकरला लावून त्याच्यात 2 शिट्ट्या करून घेऊया। रेड सॉस करण्यासाठी टोमॅटो नीट थंड होऊ देऊया। तोपर्यंत 6 ते 7 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि थंड झालेले टोमॅटो घालूया। एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि तेवढाच ओरिगॅनो घालूया। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालावे। चवीनुसार मीठ घालावे। रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस मिळतो, तो मी 2 चमचे घातला। 2 चमचे मेयोनीज घालूया। शिजलेल्या टोमॅटोचं थोडं पाणी उरलं तेही त्यात घालूया। अर्धा ते 1 चमचा साखर घातली। आता हे सर्व मिक्सरला लावून त्याची फाईन पेस्ट करूया, म्हणजे आपला रेड सॉस तयार झाला। पास्ता करण्यासाठी कढई तापत ठेवू। कढई तापली की त्यात 2 टेबलस्पून तेल घालूया। तेल तापलं की 1 चमचा बटर घालूया। मग त्यात अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरिगॅनो घालूया। मी दोन्ही मिक्स करून घातले।
आता त्यात शिजलेल्या भाज्या घालूया। जर का तुम्ही कच्च्याच भाज्या घालणार असाल तर इथेच त्यात थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायच्या। आपण ह्या शिजलेल्या भाज्या तेलावर 1 मिनिट परतून घेऊया। त्यातीलच थोडी भाजी गार्निशिंगसाठी बाजूला काढून घेऊया। आता त्यात तयार केलेला रेड सॉस घालूया। चांगलं मिक्स करून एक उकळी येऊ देऊया। आपण भाजी, पास्ता आणि सॉस सगळ्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे गरज वाटली तरच मीठ घालावं। हवं असल्यास चव घेऊन मग मीठ घालावं। सॉसला एक उकळी आली की मग त्यात पास्ता घालावा। मी 2 बॅचमध्ये पास्ता घालणार आहे, म्हणजे आपल्याला ढवळायला सोपे जाईल आणि पास्ता मोडणारही नाही। पास्ता व्यवस्थित शिजला आहे, त्यामुळे ढवळताना थोडे अलगद ढवळावे, म्हणजे तो मोडणार नाही। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। तुम्हाला एवढा क्रीमी पास्ता नको असेल तर शिजताना एखादा टोमॅटो कमी शिजवावा। दोन मिनिटं झाकण ठेवून उकळी येऊ देऊया। सर्वात शेवटी त्यात एक चीज क्यूब किसून घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊन मग गॅस बंद करूया। आपला पास्ता रेडी झाला आहे। गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवूया। आता आपण चीज चिली टोस्ट करूया। त्यासाठी 7 ते 8 लसूण पाकळ्या किसणीवर किसून किंवा अगदी बारीक चिरून घ्याव्या। एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घ्यावी। ही कमी तिखट हिरवी मिरची घ्यावी। अर्धा चमचा ओरिगानो आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालूया। हिरवी मिरची नको असली तर तुम्ही स्किप करू शकता। 2 छोटे चमचे मेयोनीज घालूया। चवीनुसार मीठ घालून सर्व चांगले मिक्स करून घेऊया। दोन ब्रेडचे स्लाइस घेऊन त्याला दोन्ही बाजूनी बटर लावूया।
तव्यावर ब्रेड भाजून घेऊया। एका बाजूनी पूर्ण आणि दुसऱ्या बाजूनी थोडासाच भाजावा। कमी भाजलेली बाजू खाली ठेवून वरच्या बाजूला हे तयार केलेले मिश्रण पसरून घ्यावे। त्यावर प्रोसेस्ड चीज किसून घ्यावे। पुन्हा थोडा वेळ तव्यावर ठेवावे। दुसरी बाजू टोस्ट झाल्यावर गॅस बंद करावा, म्हणजे आपले चीज चिली टोस्ट तयार झाले। अशा प्रकारे पाव कापून त्याचे 2 भाग करावे। आता आपण पास्ता आणि चीज चिली टोस्ट सर्व करूया। कशी वाटली मित्रांनो आजची यम्मी रेसिपी? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।